पापडी करायला सुरुवात करूया। ही पापडी स्वच्छ साफ करून घेतलेली आहे। आता 2 पाण्याने धुवून घ्यायची चांगली। आता आपण भाजी करायला सुरुवात करूया। 2 चमचे तेल घेऊया। तेल गरम झालं की मोहरी घालूया। मोहरी, जिरं, कांदा, कांदा आपण परतून घेऊया। कांदा भाजत आला की आपण टोमॅटो घालूया। कांदा टोमॅटो व्यवस्थित भाजून घ्यायचे। तुम्ही कांदा खात नसला तर कांदा घालू नका। बिना कांद्याची पण भाजी चांगली होते। आता कांदा भाजत आलेला आहे। आता ही भाजी आपण धुवून घेतलेली आहे स्वच्छ, ती घालूया। आता भाजी घातल्यानंतर आपण पुन्हा एकदा परतून घेऊ। आता मसाले घालूया आपण। कांदा लसूण मसाला, तुम्ही कोणता मसाला वापरत असाल तो मसाला घाला। ते लाल तिखट, हळद आणि एक अर्धा चमचा किचन किंग मसाला। याने आणखीन टेस्ट चांगली येणार भाजीला। गॅस मिडियमवरच ठेवायचा। पुन्हा आपण हे परतून घेऊया। पाणी अजिबात घालायचं नाही शिजताना, ही वाफेवरच भाजी शिजणार। जर लागलं तरच पाणी घालायचं, नाही तर पाणी घालायचं नाही। तर मीठ घालूया, चवीप्रमाणे मीठ आणि थोडासा गूळ घालायचा। पुन्हा सगळ्या मसाल्यामध्ये भाजी आपण परतून घेऊ आणि झाकण ठेवूया। एक 10-15 मिनिटात भाजी शिजणार। मध्ये मध्ये बघायचं उघडून भाजी शिजली आहे का, नाहीतर एक 5-7 मिनिटात पण भाजी होते। पण उघडून बघूया। अजून भाजी नाही शिजलेली। भाजी आता शिजत आलेली आहे। आपण 1 चमचा शेंगदाण्याचा कूट घालूया। पुन्हा एक वाफ आणूया, म्हणजे भाजी आपली तयार आहे। तर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद। वरून कोथिंबीर आणि हे ओलं खोबरं थोडंसं घालायचं।